नमस्कार मंडळी. मंडळी, मजूर समस्यांमुळे लहान मोठ्या कृषी अवजारांचा जास्तीत जास्त वापर करणं आज गरजेचं झालंय. जी काही कृषी अवजारं, यंत्र आपल्याला शेती कामासाठी सुलभ रीतीने वापरता येतात, त्या कृषी अवजारांची देखभाल घेतली पाहिजे. न बिघडता अधिक कार्यक्षमपणे चालण्यासाठी त्यांची काळजी घ्यावी. कृषी अवजारांचा पुरेपूर वापर आणि त्यांची आयुष्य मर्यादा वाढवण्यासाठी काही गोष्टींचं पालन करावं लागतं. ट्रॅक्टर, मळणी यंत्र, ऑइल इंजिन किंवा इतर लहान मोठी कृषी यंत्र सुरू करण्याच्या आधी कुठलाही पार्ट किंवा नट बोल्ट ढिला असेल तर तो नीट आवळून घ्यावा आणि नंतरच मशीन सुरू करावं. फिरणाऱ्या भागांना वंगण किंवा ग्रीसिंग नियमितपणे करावं. अवजाराने खतं पेरल्यानंतर खताची पेटी धुवून पुसून स्वच्छ ठेवावी, कारण खतामुळे पत्र्याच्या पेटीला गंज धरून खराब होण्याची शक्यता असते. गंजणाऱ्या भागावर इंजिनमधील खराब तेल लावावं, म्हणजे तो भाग गंजणार नाही. शेतीची कामं झाल्यानंतर अवजारं स्वच्छ करून निवाऱ्याला सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. त्यामुळे ऊन, पाऊस यापासून त्यांचं संरक्षण होईल. शिवाय कुठलाही भाग चोरीला जाणार नाही. 3-4 दिवसांसाठी शेतात वापरायला नेलेली अवजारं शेतातच न ठेवता सावलीला ठेवावीत, म्हणजे खराब होणार नाहीत. अवजारांना असणाऱ्या प्लॅस्टिक भागाचं उन्हापासून संरक्षण करणं आवश्यक असतं. उन्हामुळे प्लॅस्टिक कडक होतं, त्यामुळे आयुष्य मर्यादा कमी होते. अवजारांचा हंगामासाठी वापर संपल्यानंतर स्वच्छ करून सुरक्षित जागी ठेवावेत. यंत्रांचे रबरी भाग स्वच्छ धुवून ठेवावेत, त्यांना ऑइल लागू देऊ नये. टायर असणारी यंत्र जॅक किंवा लाकडी ठोके लावून अधांतरी ठेवावेत, म्हणजे टायर ट्यूब खराब होणार नाहीत. ट्रॅक्टरसारखे वाहन एक हाती राहील याची काळजी घ्यावी. टायरमध्ये हवेचा दाब योग्य प्रमाणात असावा. हवेचा दाब कमी असताना तसाच चालवला तर टायरला भेगा पडतात. कंपनीच्या कुशल तंत्रज्ञाकडून मशीनची दुरुस्ती करून घ्यावी. कंपनीच्या मॅन्युअलप्रमाणे मशीनचं सर्व्हिसिंग वेळेवर करून घ्यावं. टाळाटाळ करू नये. सर्व्हिसिंगच्या खर्चापेक्षा त्यानंतर इतर भागाची नुकसानी मोठी होऊ शकते. मशीनसाठी स्पेअर पार्ट्स खरेदी करताना कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावेत. मशीन काही काळ बंद असेल तर रेडिएटरमधलं पाणी काढून टाकावं. जास्त दिवस पाणी राहिलं तर गंजण्यामुळे रेडिएटर गळण्याची शक्यता असते. अवजारांना वर्षातून एकदा रंग द्यावा, म्हणजे गंज चढणार नाही. लाकडी भागांना वाळवी लागणार नाही. मशीन चालू असताना अनपेक्षित वेगळाच आवाज आला तर त्वरित मशीन बंद करून त्याचा शोध घ्यावा. मशीन दुरुस्त करूनच चालवावं. ट्रॅक्टरसारख्या मशीनची बॅटरी काढून लाकडावर ठेवावी. अधूनमधून त्यामधलं पाणी ठराविक लेवलपर्यंत आहे किंवा नाही हे पाहावं. मळणी यंत्राच्या बेल्टचा ताण काम संपल्यानंतर कमी करावा, म्हणजे बेल्ट खराब होणार नाही. याप्रमाणे कृषी यंत्र आणि अवजारांची देखभाल केली तर ही यंत्र जास्त काळपर्यंत सुस्थितीत राहतील. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.